या गोष्टीतील सगळी पात्र खरी आहेत आणि त्यांचा वास्तविक जीवनाशी थेट संबंध आहे. ही आहे लतिका. ती घर सांभाळून तिचा फोटोग्राफी सर्व्हिसेस बिझनेसही सांभाळते आणि तिला या सगळ्यात साथ मिळते ती तिच्या नवऱ्याची. झालं का डबा? हा डॉक्टर मितेश. तुम्ही समजताय तो डॉक्टर नाही, हा PhD डॉक्टर आहे. 2च मिनिट झालंच आहे. बघूया या दोघांचं नक्की काय चाललंय ते. झालं लतिका? टाइम येस मला थोडं बोलायचं होतं पण. यार आता किती वेळ झालाय, संध्याकाळी बोलायचं. ठीक आहे, बाय बाय बाय. या. कसा गेला दिवस? मस्त. ट्रॅफिक होते. हो. येस बोल लतिका. असं काही तू काय मला सांगत होतीस निघत असताना. हां, ॲक्च्युली मला असं म्हणायचं होतं की मराठीमध्ये जे आपण यूट्यूब चॅनल स्टार्ट करतो आहे त्याच्यावर आपण कोणत्या विषयावर व्हिडिओज पोस्ट करावे असं तुम्हाला वाटतं? मला काय वाटतं ना, आपण आपला जे फोटोग्राफी बिझनेस आहे त्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी जातो शूटसाठी. त्याच्या मागची जी बिहाइंड द सीन जी स्टोरी आहे आपली, काय काय घडतं करेक्ट, ते बघायला आवडेल असं मला वाटतं ऑडियन्सला. आणि म्हणजे आपण शूट करत असताना काय काय गमती जमती घडतात मागे, काय चॅलेंजेस असतात, आपण कसं फेस करतो, हे सगळे आपण दाखवू शकतो. आणि जेव्हा असं कधी बसतो आपण तेव्हा आपणच डिस्कस करतो, अरे ह्या प्री वेडिंगला असं झालेलं. एक्झॅक्टली, किती किस्से असतात सांगायला. किस्से असतात आणि ते बघायला आवडेलच कोणालाही. आणि तसंही बऱ्याच जाऊन लोकांची इच्छा असते की काय चालतं, जी आपली फिल्म दाखवतात, वेडिंग फिल्म असो प्री वेडिंग असो, पण त्याच्या मागची कशी स्टोरी बघायला आम्हाला आवडेल असं बरेच लोक आपल्याला शेअर पण. करेक्ट. आणि महत्त्वाचं म्हणजे की आपण आपलं जे हिंदी चॅनल आहे त्याच्यावर आपण फक्त ट्रॅव्हल फिल्म्स पोस्ट करत असतो. तर खूप जणांची ही पण इच्छा होती की आपण मराठीतून आपल्या मातृभाषेतून काहीतरी क्रिएट करावं आणि ते खूप रॉ असावं, पॉलिश्ड कंटेंट नसावं. ऐराणी पण करेक्ट, मतलब डेफिनेटली. पण तेच होतं की हिंदी ऑडियन्सला ऐराणी थोडंसं डिफिकल्ट गेलं असतं. ऑब्विसली समजत नसतंच, पण आपण या चॅनलवर हे सगळं करू शकतो. मराठी ऐराणी मिक्स लँग्वेजेस. हां, मराठी आणि ऐराणी दिस इज समथिंग जाऊ शकतं. बरोबर, वी कॅन गो हेड. मी एक काम करते, मस्त लेमन टी बनवते, आपण चाय पे चर्चा करू, कारण मला आता खूप आयडियाज सुचत आहेत. करूया आपण डिस्कस. आपण गॅलरीमध्ये प्यायचं चहा. नक्की. हां, तर माझ्या डोक्यात असंही येत होतं की तुम्हाला तुमचे फ्रेंड्स आणि कलिग्स सतत विचारत असतात की तू जॉबही करतो, शूट्सही करतो आणि एवढी धावपळ करून फिटनेस मेंटेन ठेवतो, हे सगळं, आणि एवढी एनर्जी लेवल कशी काय नेहमी हाय असते, प्रत्येक गोष्टीत इंथुझॅस्टिक कसे असतात. सेम तुझ्या बाबतीत पण आता घर सर्व मेंटेन ठेवून आपले कंटिन्यू शूट्स असतात, स्वयंपाक, आणि आपल्या घरात मेडही नाही आहे. तर आपण ही जर्नी कसं आपण करतो, कसं बिहाइंड द सीन असतं, कसा टाईम मॅनेज होतो, फिटनेस कसा मेंटेन ठेवला जातो. आपण नेहमी यूट्यूब वगैरे काही ना काही आपण शोधून काढतो, काहीतरी डाएट प्लॅन किंवा एक्सरसाइज एकमेकाला कसं शेअर करत राहतो, त्याच्याने आपल्याला कसा फायदा होतो किंवा. तर हे आपण या माध्यमातून नक्की सांगू शकतो. याच्याने मी तर असं म्हणेल, आपणही कोणाचं यूट्यूब चॅनल पाहिलं आणि आपल्याला प्रेरणा मिळाली. एक्झॅक्टली. तर आपला हा जर्नी बघून जर कोणाला प्रेरणा मिळत असेल तर उत्तमच. सिरियसली. आणि खरं तर आपण इतके जुगाडे करत असतो ना, छोट्या छोट्या गोष्टीत, हे ड्रिल्स करण्यापासून या सगळ्या गोष्टी, घराला आपण पेंट केलं, घराला स्वतः आपण पेंट केलं होतं, भरपूर गोष्टी या घरातल्या आपणच केल्या. खरं तर तेव्हा हे डॉक्युमेंटेशन करायला हवं होतं, पण बघूया आपण. काही थोडेसे क्लिप्स आहेत, जर पुढे जाऊन जर काही दाखवता आलं. येस, नक्कीच. अजून ते पेंटिंग, घरातले पेंटिंग. येस,
गार्डन. आणि हो आणि हे तर एवढ्याशा छोट्या छोट्या फांद्यांपासून आपण एवढं प्रोपगेट करत केलं हां. आणि एवढं सारखं मनी प्लांट फुलवलंय. एवढाच आणला होता आपण गावावरून. हो ना, आणि आता केवढा झालाय. आणि मस्त हे दाखवू शकतो. बरेच मित्र आपल्याला विचारतातच की आपण 10-10, 15-15 दिवस शूटला असतो, तर तरी सुद्धा आपलं गार्डन नेहमी मेंटेन असतं. तर त्याच्यासाठी काय करतो? येस. खूप असं मेजर ट्रिक्स नाही करत आपण, तरी सुद्धा आपण काय प्रिकॉशन घेतो, काय काळजी घेतो झाडांची. बट यू नेव्हर नो, कोणती छोटीशी टिपही कोणाला एक्झॅक्टली. बऱ्याच उपयोगी वेळेस मी पडेल. हे जाणवतं की आपल्याला वाटतं येतं कॉमन सेन्स आहे, पण समोरच्या दृष्टीने अरे हे नव्हतं माहिती, त्याच्यासाठी ती मोठी गोष्ट असू शकते. चला तर मग सुरुवात करूया. आणि हो, तुम्हालाही जर या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपण सगळे मिळून ही जर्नी सोबत शेअर करूयात. आणि जर तुम्हाला काही विषय आम्हाला सजेस्ट करायचे असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आम्ही त्या विषयांवर व्हिडिओ घेऊन नक्की येऊ. भेटूया पुढच्या व्हिडिओत. मग झाला चहा पिऊन? येस, मस्त होता. आता जेवायला काय बनवू? नेहमीचा प्रश्न, रोजचाच. माझं नेहमीचं उत्तर. नाही यार, काय रोज रोज खिचडी. मी नाही बनवणार आहे रोज रोज.